हे माझे डेली यूजचे कपडे आणि इथे पूर्ण चोळा माळा झाले होते म्हणून मी पूर्ण खाली काढले आता मी परत ठेवणार इथे. सगळ्यात पहिले जे घालत नाही ते एंडिंगला ठेवणार. हा जीन्स पण नाही घालत. जीन्स मी घेतला होता 11th-12th मध्ये बहुतेक. हे माझं कॉलेजचं शर्ट ठेवलं मी आठवण म्हणून. हा जीन्स बर्थडेला घेतला फर्स्ट इयरमध्ये. उसके बाद हा पण मी सेकंड इयरला घेतला होता. ते फर्स्ट इयर सेकंड इयर बर्थडेला घेतला होता. बर्थडेला माझ्या बर्थडेला. पण त्याला धुताना डाग लागला म्हणून हा पण नाही घालत. दुसऱ्या ड्रेसचा डाग लागला धुताना. हे डाग कसे काढायचे तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. माझा आवडता जीन्स आहे पण 2-3च डाग घातला आणि असा डाग लागला म्हणून घालायची इच्छा नाही. बट इट्स ओके, ये मेरे पास रहेगा. हा जीन्स तर मी 11th-12th मध्ये घेतला होता पण माझ्या आत्ता पण फेवरेट पण घालते मी. दिवाळीला घेतला होता. हा टॉप माझ्यासाठी मोठ्या आत्याने आणला होता पण याला हे असं लागलं म्हणून हा पण नाही घालत. म्हणून हा पण आतमध्ये. हा टॉप मी बर्थडेला घेतला होता ह्या जीन्ससोबत. बट ये भी नाही पहनती. हो तिकडचं झाडलं आहे मी. आणि हा माझ्या आत्तूचा टॉप आहे, तिने मला देऊन दिला कारण ती घालत नाही. त्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त न घालणारेच कपडे आहेत. आम्ही नाईट ड्रेस म्हणून घेतली होती. दिसत पण नाही बरोबर. हां पण एक पण नाही घातला. कोणाला तरी देऊन द्यावं असं वाटत विचार सुरू आहे आता. छानच आहे, काढून ठेव. कोणाला तरी देऊन देईल. आई घेतला तेव्हापासून घातलाच नाही ना. हो छान दिसते मस्त बॉडी फ्रॉक सारखा छोटासा उन्हाळ्यात. राहू देते पाहिन उन्हाळ्यात घातला तर, नाही तर देऊन देईन. मेरे कपड़ों पे मेरा बहुत प्यार है. हा पण टॉप मला आत्याने दिला होता. तिने तिच्यासाठी घेतला, घातला नाही मग देऊन. आम्ही घालते कधी कधी पण जास्त नाही म्हणून हे पण इकडेच. हा मामाने दिवाळीला घेऊन दिला 4-5 वर्ष झाले याला. आणि याच्यासोबत एक रेड कलरचं टॉप होतं ते तिकडे आहे. नवीन वाले ड्रेसेस अलमारीमध्ये ठेवून आहे. इथे डेली यूजचे जीन्स आपण डेली यूजमध्येच यूज करतो ना म्हणून हा इथेच ठेवला. आणि डेली यूजमध्ये म्हणजे कॉलेज किंवा कुठे जायचं वेळी वगैरे. आणि मी जास्त यूज करत नाही ते अलमारीमध्ये तिकडे. हा जीन्स माझा फेवरेट. फ्लिपकार्टवरून ऑर्डर केला आणि असं सहजच. हे 100 रुपयेवाले टॉप डेली यूजसाठी घेतले होते पण हे पण नाही घालत. हा पण देऊन द्यावं लागेल कोणाला तरी. ठेवते. हा आत्तूने घेऊन दिला होता असंच सहजच. फिरायला गेलो होतो घेऊन दिला होता. हा पण नाही घालत. जास्त नव्यांमध्येच कपडे म्हणजे घालण्याचे कपडेच नाही माझ्याकडे. हा घालते कुठे जायचं वगैरे असलं किंवा घरी पण घालते. आता हे सर्व टॉप मेरे पास कपडे नाही आहे. हा पण आता तिच्यासाठी घेतला होता पण तिने मला देऊन दिला शॉर्ट कुर्ती. आता जागा फुल झाली, कुठे ठेवू. मोठ्या आत्याने आणला माझ्यासाठी, असंच घेऊन आली होती. ते मी नेहमीच यूज करते कॉलेज किंवा कुठे जायचं वगैरे असलं. हा माझा फेवरेट.
मीशोवरून ऑर्डर केली ती हा ड्रेस. कोण चार्जिंग लावलाय? हाँ, मेरे पास कपड़े नहीं है और कपड़े रखने के लिए जगह ही नहीं है. ये टॉपिक होने वाला है. जगह नहीं है, जगह. ये दिस इज माय फेवरेट ड्रेस. And this is my favorite dress. अंकल का फेवरेट ड्रेस देखतो म्हणून मोठ्या ठळक अक्षरात बोल्ड करून थंबनेलवर. हा मी मीशोवरून ऑर्डर केला होता म्हणून माझे फेवरेट आहे. शर्ट मला मोठ्या आत्याने आणला होता माझ्यासाठी. आम्ही तिघी चौघींनी सेम शर्ट घेतलं होतं. मी आणि मोठ्या आत्याने ह्याच कलरचं सेम, आणि खुशी म्हणजे मोठ्या आत्याच्या मुलीने व्हाईट कलरचं घेतलं होतं, आणि छोट्या आत्याने पिस्ता कलरचं घेतलं होतं सेम ह्याच कलरमध्ये. हा पण मी यूज करते. आपण डेली यूजचा पण त्या दिवशी याला मी हळद लावली तर नाही निघा. आई या ड्रेसची हळद निघाली. हळद लागत होती ना म्हणून मी घालत नव्हती. याला हळद लागली होती. आम्ही हळद आणि साई लावलं होतं चेहऱ्याला. याला हळद लागली होती पण आता निघाली म्हणून मी घालत नव्हती. खूप दिवस झाले पण आता घालणार. कुर्ती इकडली ठेवते असते मी छोटीशी जागा उरली. ही एक टी शर्ट डेली रोजसाठी घरी घालण्यासाठी. आणि हा माझ्या बेस्ट फ्रेंडनी मला माझ्या बड्डेला गिफ्ट दिलेला टॉप. खूप छान आहे, माझे फेवरेट आहे. ते छान वर्क दिलेलं आहे. मी नेहमीच यूज करते कुर्ती. खूप छान आहे. माझ्या बेस्ट फ्रेंडने दिली होती मला. तिला मी दाखवेल तुम्हाला एखाद्या ब्लॉगमध्ये नक्कीच. इसके बाद ये शॉर्ट कुर्ती. ही कुर्ती पण आत्तूसाठी घेतली होती पण तिने घातली नाही आणि मला देऊन दिली. खूप छान आहे. तिला काऊन नाही आवडली काय माहिती, मला तर खूप आवडली. ॲक्च्युली माझ्या चॉईसने घेतली होती तिच्यासाठी. तेव्हा तिला पण आवडली होती आणि घरी आल्यावर घालून बघितलं तिला नाही आवडली मी घेऊन घेतली. फोल्ड नाही करत आहे बरोबर, कारण 2 दिवसात जसे तसे होतातच. ही कुर्ती मीशोवरून ऑर्डर केली होती ओनली 179मध्ये. पण त्याचा कलर खूप म्हणजे कापड खूप सॉफ्ट आहे आणि खूप दिवस झाले तरी पण अजून छानच आहे. पण 179 पण नाही, बहुतेक 150च्या तेवढ्यातच ऑर्डर केलेलं पण खूप छान निघाली. आणि ही कुर्ती पण एक राहिली. खूपच छान वर्क आहे यावरचं. असंच घेतली होती, बाहेर गेली आवडली होती मी घेतली होती जस्ट. याचं काही रिझन नाही आहे. असं खूप सारा ड्रेसचं रिझन नाही पण आहे आणि तशातच आहे पण रिझन. डेलीचे जास्त ड्रेसेस असे राहतात ज्याचं काही रिझन राहत नाही घेण्यामागचं. जे मोठे मोठे फंक्शनचे ड्रेस असतात त्याचंच रिझन असते. ही लास्ट आणि फायनल माझ्या सर्वात आवडती फेवरेट कुर्ती मैं आपको दिखाने जा रही हूँ. सबसे फेवरेट, एवढी फेवरेट की सांगूच नाही शकत. कारण ब्लॅक कलर माझा फेवरेट आहे आणि ही कुर्ती त्यापेक्षा जास्त फेवरेट आहे. आणि मलाच नाही, ही कुर्ती सर्वांनाच आवडली होती. यामध्ये दिसत पण नाही क्लिअर. मलाच नाही तर सर्वांनाच आवडली. खूप छान दिसते. इथे नाही पण म्हणजे घातल्यावर खूपच छान दिसते. आणि हा स्कार्फ घेतली त्या दिवशी. मामाच्या घरी गेली होती, बाहेर गेली होती पावाजेवर खायला. तरी तुम्हाला सांगितलं 2 स्कार्फ घेतली. एक हा स्कार्फ घेतली आणि एक मम्मी घेतली स्कार्फ. खूप छान आहे असं बांधायला, म्हणजे डिझाईन वर्क असे खूप छान आहे यावरची. पण प्रॉब्लेम हा आहे की खूपच मोठा बघा. काय माहिती दिसत असेल किती तर खूपच जास्त मोठा बांधला, खूपच मोठा दिसते. म्हणून मला आता याला कापायचा प्लॅन सुरू आहे. एवढा मोठा आहे की आपल्या गुडघ्यापर्यंत येतो. गुडघ्यापर्यंत छान आहे. असं फोल्ड केल्यावरच किती मोठं वाटत आहे. अंगावरची चादर ब्लँकेट खरंच खूप मोठा आहे. माझा ड्रेस कलेक्शन डेली यूजवाला. डेली यूज म्हणजे तेच सिम्पल आणि म्हणजे बाहेर घालून जायला किंवा बड्डे पार्टी आणि बड्डे पार्टी नाही, कॉलेज आणि बाहेर वगैरे आपण कुठे पण जातो. तुम्हाला कळूनच आलं असेल जीन्स वगैरे किंवा अशा सिम्पलवाल्या कुर्त्या वगैरे आपण कुठे घालून जातो. शॉर्ट कुर्ती, अशा सिम्पल लॉंग कुर्त्या वगैरे आपण
कॉलेज किंवा कुठे जायचं असेल आजूबाजूला असेच ड्रेस घालतो आपण, ते वाले हे सगळं असं फोल्ड करून ठेवलं मी. आता 2 दिवसात जर का तुम्हाला हे दाखवलं ना, हे पूर्ण खराब होऊन जाते, इकडचं तिकडे तिकडचं इकडे, कारण जेव्हा वेळेवर ड्रेस शोधायचा असतो त्या ड्रेस मिळत नाही जो पाहिजे तो. आणि तर मी जीन्स ठेवले इकडे, मी जास्त जीन्स लावत नाही, हाच एक लावते वरचा जो ठेवला आहे तो, म्हणून तो वर नाही तो नाही खाली गेला बहुतेक तो, हां इकडे हे 2च जीन्स लावते मी जास्त लावायचे असले तर. आणि माझे जे फंक्शनवाले ड्रेस आहे ना, लॉंगवाले वगैरे फॅन्सी ड्रेसेस, ते तिकडे कबोर्डमध्ये अलमारीमध्ये आहे, ते सुद्धा मी दाखवेल तुम्हाला कधीतरी कुठल्या तरी ब्लॉगमध्ये. खूप छान छान आहेत ते ड्रेस, पण एकदा घातलं की नंतर घालायची इच्छा नाही होत. कसं वाटलं माझे सिम्पलवाले ड्रेसेस डेली यूजचे, एकदा कमेंट करून सांगा. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर.